नमस्कार. जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा फेरीवाल्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला आहे. डोंबिवली शहरापुरतं किंवा डोंबिवली स्टेशन परिसराचा आता हा केवळ मुद्दा राहिलेला नाही आहे, तर डोंबिवलीतल्या MIDC भागामध्ये सुद्धा फेरीवाल्यांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. हे वाढलेलं नाही आहे, तर हे जे परप्रांतीय फेरीवाले आहेत हे आता नुसते व्यवसाय करत नाही आहेत, तर काही जण अत्यंत हिंसकपणे सुद्धा त्यांना जे विरोध करत आहेत त्यांच्यावर हल्ले करत आहेत. आपल्यासोबत आता डोंबिवली MIDCमध्ये राहणारे एक जुने रहिवासी आहेत. त्यांच्यावर सुद्धा काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. आपण संपूर्ण काय प्रकरण आहे त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. आपल्यासोबत स्वतः आहेत. सर, मला सांगा, तुमचं नाव सांगा आणि नेमकं काय प्रकार झाला तो मला तुम्ही सांगा. माझं नाव दयानंद महाबळ जतन आहे. मी एम्स आणि MD ठाकूर हॉस्पिटलच्या समोर राहतो. 35-38 इयर्सच्या एजमध्ये मी जुना म्हणून मी राहतो इकडे, रहिवासी आहे. पण असं कधी झालं नव्हतं. पहिले फेरीवाले नव्हते, पण आताच्या या वाढल्यामुळे फेरीवाल्याच्या याच्यामध्ये हे परप्रांतीय येऊन धंदा करतात. ते आपल्याला नाही समजत की कोण बसला आहे, कोण मराठी आहे ना, कोण काय आहे, कुठल्या जातीचं येतं. त्यामध्ये मी तिकडनं येताना सकाळी आईच्या फोटोला हार घेऊन, फूल घेऊन, तिकडनं कावेरी इकडनं येताना, फेरी येताना हार घेऊन येताना, तर ते एमच्या समोर कॉर्नरला रिक्षा स्टँडच्या बाजूला तो एक नारळ विक्री करणारा नारळ सोडत होता, सुके नारळ. तर मी थांबलं तिकडे येऊन. तिकडे एक म्हातारी ते नारळचं ते हे घेऊन ते बोलत होते, हे काढ ते काढ. बघतो तर सर्व नारळ काळे आणि सुकलेले. तर मी थांबलो तिकडे. त्याला विचारलं, अरे नारळवाला, ये ऐसा काला नारळ क्यों बेच रहा है तू? तो बोलतो, तुमको क्या करने का है, असा बोलला मला. तर मैं बोला, ऐसा कैसा बोलता तू? ये आदमी लोग अभी हम लोग इधर रहता है, ये अच्छा नारियल बेचने का है. तो बोला, नहीं मेरे पास यही नारियल है, लेने का तो लेना, तुम भी जाओ बोलता है. तो बोला, नहीं इधर अभी तू लगा मत, तू अभी जा इधर से. तर ते लोकांनी, तर म्हातारीने ते नारळ फेकून दिला आणि ते लोक गेले. मी ह्याला विचारलं, तू अभी क्या करता है? तू उधर से गाड़ी निकाल, इधर अभी स्कूल छूट गया है, इधर बहुत गर्दी होता है और गाड़ी का एक्सीडेंट होएगा, बच्चा लोग नीचे आएगा, तेरा गाड़ी इधर बीच में, रिक्शा का है और एम्बुलेंस का है, हॉस्पिटल का सामने, तू गाड़ी मत लगा. तर मी बोललो, ठीक आहे. तो बोलला, मी जातो बोल. तर पुढे गेला. तर मला वाटलं तो जातो आहे. मी वळाले आणि त्याच्याकडनं गाडी असा त्याला धक्का देऊन त्याच्या गाडीला असा त्याच्याबरोबर हात दिला. तो बोलला, मी जातो म्हणून. तो बोला, तेरा नाम क्या है? बोला, सलमान. तो बोला, ठीक आहे, जा तू, अभी इधर धंदा मत लगा, असं मी सांगितलं त्याला. तो बोला, मी जातो. तर पुढे गेला 2 का 3. मी वळलो असा, माझ्या ज्युपिटर होती तिकडे काय. मी गाडीमध्ये बसता मला पाठून पब्लिकनी बोलले की वो देखो चाकू लेके तुम्हारा पीछे आ रहा है बाबू. 2 लेडीज होत्या. बाबू तुम्हारा पीछे चाकू लेके आ रहा है देखो. तर मी पाठी वळताना हिने माझ्यावरती फिरवली, एक राऊंड फिरवला. मी खाली असं राहिलो, माझा प्राण म्हणजे माझा जीव वाचवासाठी. मग दुसरा हात फिरवताना मी त्याचा चॉपर तो पकडला एका हाताने. तर कॉर्नरला मला ते पटला, माझा हात पण फसला आणि मी मस्त त्याला पकडलं आणि एका हाताने त्याला कॉलर पकडून मला पूर्ण घ्यायला ताब्याला. पण त्यांनी ना चॉपर माझ्या हातातनं खसकवला. तर माझी 4ही बोटं आहेत ना लटकली. तर त्याच्यामध्ये माझी लास्टवाली बोट धडधड आणि मी त्या गरममध्ये ना मला समजलं नाही माझी बोटं तुटल्या आहेत का. आणि फटकन तो असं फिरून एमच्या दिशेने पळाला. तर दिशेने पळाला तर मी त्या पाठी पळालो. तर रिक्षावाले बोलतो, तुम्हारा उंगली गिर जाएगा, तुम ये पहले संभालो, वो भाग गया, अभी नहीं मिलेगा, छोटा लड़का है वो. तर मी बोला, किधर आहे? फिर मग असं बघितलं MD ठाकूर माझ्या घराच्या समोरचा. मी MD ठाकूरमध्ये गेलो पहिल्या माळ्यावरती. हे असं झालं. तर आता माझा एकच प्रश्न आहे, माझी तर बोटं गेली, आता दुसऱ्यांचं का ना होऊ दे म्हणून जितके फेरीवाले आहेत तर त्यांचा परप्रांतीयवाले आहेत, सगळे आहेत, त्यांचं आयडेंटिटी कार्ड चेक करून आणि हॉकर झोनमध्ये त्याला इकडनं हटवा आणि हॉकर झोनमध्ये तिकडे कुठेतरी जागा देऊन त्यांना शिफ्ट करा. हेच माझं लास्टपर्यंत हे माझं रिक्वेस्ट आहे. आणि इकडचे जे काय श्रीकांत शिंदे आहेत, सगळे आहेत, मोठे आहेत आमदार खासदार, त्यांना मी रिक्वेस्ट करून सांगतो, हे आज निवासी विभागामध्ये झालं आहे आणि सगळे काय चॉपर पकडू नाही शकत. मी जरा पुढे जाऊन प्रतिकार केला म्हणून मी टिकलो, नाहीतर माझी झाली असती तिकडे लेवल. मी पण कोणाचा आई आहे, कोणाचा बहीण आहे, मी पण माझ्या बायकोचा नवरा आहे, मला पण लाईफ आहे म्हणून मी गेलो. मग मी आजपर्यंत डेअरिंग नाही बघितली की आता ते झालं ते. पण मला तितक्यात मी वरती गेलो हॉस्पिटलमध्ये, फर्स्ट एड घेतला. तर माझे प्लेटमध्ये अशा स्टीलच्या प्लेटमध्ये ते ऑपरेशन थिएटरला असं झोपवलं ना, माझी 3 आणि 4 बोटे अशी लटकलेली होती.
तर मग त्या लोकांनी 3 बोटाला वाचवण्यासाठी बोललो तर हा बोट लास्टचा करंगली आहे ना त्याला कट करायला पूर्ण गेला तो, ते काही नाही करू शकत, तर म्हणजे काही त्याला जोडूच नाही शकत. मग इकडे पण त्यांनी वार केला होता माझ्या ह्या वरती, तो कट झाला होता. ते नसमध्ये ते तिन्ही बोटाचे नसचे ते नस आहे ते माझं ते डॅमेज झाला होता, त्यामध्ये ते तिन्ही बोटं अजून डॅमेज झाले होते. पण इथे कोण बावसारी म्हणून आहेत प्लास्टिक सर्जन, जे MD ठाकूरचे ते आहेत, ते लोकांनी बघितलं तो बोला इसको हम लोग तीनों को बचाने का कोशिश करेगा, आपका अर्जंट ऑपरेशन करना पडेगा. तर मला त्यांनी घेतलं ऑपरेशन थिएटरमध्ये. हे माझं असं झालं. पण बाहेर ते लास्टला ते लोकांनी मानपड्याला ते लोकांनी कळवलं, ते फर्स्ट एडमध्ये FIR असा पेशंट आला असं मला तोंडाला, तेव्हापर्यंत माझं खूप रक्त गेलं होतं, 2-3 लिटर गेले सगळं. माझं एकदम रक्त नाही राहिलं, माझ्या उभारतो मी पडत होतो. मला ग्लुकोज लावून मला झोपवलं, इनस्टा दिला, फटाफट ऑपरेशन थिएटरमध्ये सगळं पुसून मला झोपवलं. मग नंतर ते लोकांनी ते सर्जन करून द्या. तितक्यात ते गस्त पोलीस असतात ते आले, ते बघितलं, त्यांनी साईडला केली, ते बोले कुठला, मग ते लोकांनी CC फुटेज आहे ना एम्स हॉस्पिटलचा तिकडचा काय त्यामध्ये तो दिसला आहे, ते सगळं दिसतंय, तो पळतो म्हणून ते त्याला भेटलं. नंतर पावले साहेबांच्या हातात ती केस गेली ताबडतोब. ते रात्री आले तर दयानंद महाबळ जिथून मी आहे साहेब. मग तेव्हापर्यंत ऑपरेशन झालं होतं, मी उठलो नाही, बरं तू झोपतो, मला सांग काय करायचं. मी त्यांना सर्व विस्तारमध्ये सांगितलं. पण त्या माणसाला मानलं पाहिजे, ते पावले साहेब आणि 2 कॉन्स्टेबल पहिले आले होते, त्या लोकांनी फटाफट त्याच्यामध्ये तो मुसक्या आवळल्या त्या जो पळून गेला होता ना त्याला आणि ते जेव्हा शोध घेत होते रात्री, त्या सुकलेल्या नाळाच्या मागे जेव्हा गाडी सरकवली होती तिकडे तो स्कॅनर पडला होता, ज्या स्कॅनरमध्ये नाळाचे कस्टमर त्या स्कॅनरमध्ये त्यामध्ये टाकत होते. आता त्यांनी मला सांगितलं सलमान म्हणून, तर तो दुसरा पण परप्रांतीय असू शकतो, तर ते कसं कळेल. तर साहेब बोलले आपल्याला शोधायला लागेल. तर मी बोललो ठीक आहे आता हे. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय 5 का 10 रुपये टाकले, त्यामध्ये सलमान शेख म्हणून आला. तर ते मॅच झालं माझं स्टेटमेंट आणि ते त्याच्यामध्ये ते फिट झाला. तर त्याच्यानंतर माझं ते रक्ताने भरलेलं शर्ट पंचनामा करून रात्री 3-3:30 वाजता फॉरेन्सिक लॅबला आणून ते माझ्या बाईकवरचे जे रक्त आणि खाली पडलेलं तिकडे रक्त, गाडीवरती चाकू भेटला, तो जे सोललेलं त्याच्यावरती रक्ताचे डाग ते भेटलं, आणि तो घेऊन गेलेला जो चाकू होता तो पण मला वाटतं तिकडे पुढे असेल का ते अंगावरती घेऊन तो पळाला, तसं पण असेल ते पण. आता मला ते सविस्तरमध्ये त्यांना आता ते इन्व्हेस्टिगेशन जोरात चालू आहे. तर त्या बाबतीत मी पावले साहेब आणि फुल टीम त्यांची मानपडाला आणि सगळे निरीक्षक जे मानपड्यात सिनियर आहे, जे चौकीचे मेन 3 स्टार सगळ्यात, त्यांना मी सलाम करतो त्या बाबतीत. कारण ह्या एक घटना इतकी फास्ट झाली आहे आणि त्यांची फास्ट इन्व्हेस्टिगेशन केलंच पाहिजे. पण ह्या माझ्या गुन्ह्यामध्ये त्यांनी केलं आणि ते सगळं फटाफट केलं आणि ते प्रोसिजरमध्ये गेलं आहे. सलमान शेख आल्यामुळे तर सगळं दिसलं ना, तो कुठे कोणाच्या अकाउंटमध्ये पैसे जातात, कुठून ATMमध्ये पैसे काढतो त्याचा फोटोग्राफ सगळं भेटलं, सगळं समजलं. तर मला पुन्हा पालवे साहेबांनी सांगितलं घाबरू नको, आम्ही त्याला कुठे गेला, बिहार गेला, कुठे पण गेला असेल, सध्या अटक नाही आहे त्याला, सध्या अटक नाही आहे, पण जवळ आहे त्याचा. हां, पोलीस शोध घेतात, पण मजबूत त्याने हे पूर्ण हे केलं, मजबूत काम. आता हे डोंबिवली MIDC मध्ये सुद्धा जे आता परप्रांतीय किंवा एकूणच फेरीवाल्यांनी आता सगळं जे भेटून ठेवलेलं आहे त्याबाबत तुम्ही थोडक्यात काय सांगू शकाल? माझा एकच प्रश्न आहे की ॲक्च्युली बघायला गेलं तर 120 फुटाचा कावेरीचा समोरचा रोड आणि सरळ रोड तो 120 फुटाचा आहे. 120 फूट म्हणजे काय खाली गोष्ट नाही. त्यामध्ये 4 गाडी येणार, 4 गाडी जाणार. फुटपाथ 10 फुटाचा दिला आहे, पण त्याच्या माझा एकच प्रश्न आहे की त्याला असा स्टीलचा न फेरीवाला क्षेत्र लावून त्याला कॉर्नरला शाळेची मुलं आणि पालक आतमध्ये चालतील आणि बाहेरच्या शाळेला 10 फुटामध्ये तुमची पार्किंग आणि मधला रोड आहे तो 40-50 फूट तो दोन्ही ह्याला एकदम फ्रीली राहणार. तसं केलं तर ही इमारती वाचू शकते, वरनं ते लय अवघड आहे पुन्हा. आणि हे लोक असे गुन्हे करत राहणार आणि सगळं परप्रांतीय कोणाला सांगणार. हे प्रशासनाचं काम आहे. त्याचा विनंती करतो प्रशासनाला, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे ह्यांना सगळ्यांना, जितके सरकारमध्ये आहेत सगळ्यांना, निवासी विभागामध्ये जे आहेत, नगरसेवक आहे सगळे, ह्यांना सगळं एंटायर टीमला मी नमस्कार करतो आणि रिक्वेस्ट करतो, हार्मली रिक्वेस्ट करतो, माझा बोट गेला असं सर्वांचं न जाऊ दे. कोणाची आई आहे, कोणाची बहीण आहे, म्हणून मी जसं आहे, सगळे नसतात, सगळे गोरगरीब राहतात इकडे, मिडल क्लासचे माणसं राहतात. नाहीतर अशी अवस्था होईल. एक तर परप्रांतीयवाले इकडे
नारळ विकून आपलेच घरं आपल्याकडनं घेतील, मग आपले मराठी माणसं इकडे नाही राहू शकणार. दरम्यान या प्रकरणाचा तपास करणारे मानपाडा पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक पावले यांनी जनवाणीशी बोलताना सांगितले की ह्या घटनेच्या वेगाने तपास सुरू आहे. ज्या फेरीवाल्याने हा हल्ला केला तो एका जागी बसून आपला व्यवसाय करत नव्हता. शिवाय तो या भागात नव्याने आला होता. येथील जुन्या व्यावसायिकांना त्याच्याबद्दल कोणतीही माहिती नाही. पोलिसांनी घटनास्थळावरून या गुन्ह्यातील हत्यार शिवाय अन्य सामान, रक्त नमुने देखील हस्तगत केले असून आरोपीचा शोध वेगाने सुरू आहे, अशी माहिती तपास अधिकारी पावले यांनी दिली. डोंबिवली निवासी विभागातील या गंभीर घटनेमुळे डोंबिवली शहरासोबतच डोंबिवली निवासी विभागातील फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.